सांगलीमध्ये अमृत योजनेच्या बिलाच्या मुद्द्यावरून सांगली महापालिकेच्या महासभेत जोरदार गोंधळ झाला। यावेळी विरोधी काँग्रेसचे चौकीदार चोर हेच्या जोरदार घोषणा देत होते। दरम्यान यानंतर सत्ताधारी भाजपने आक्षेप नोंदवत चोर मचाये शोर असा पलटवार केला। यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाल्याने सभा 1 तासासाठी तहकूब करण्यात आली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक आहे। यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि राजू शेट्टींचा तिढा यावर चर्चा होणार आहे। जागा वाटपाचा मुद्दा उद्या निकाली निघेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। दौरे चालू होते, आम्हाही लोकांचे दौरे चालू होते। भुजबळ साहेब, धनंजय मुंडे हे पण सगळेजण दौऱ्यामध्ये होते। आता मात्र आमचे शेवटचा दौरा आमचा बाकी आहे, पण बरेचसे दौरे आमचे उरकलेले आहेत आणि पुढेही दौरे आमचे चालूच राहतील, त्याबद्दल दुमत नाही। पण उद्याच्याला आल्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब इथं असतील तर अशोकराव, राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे या सगळ्यांची चर्चा करून पुढच्या गोष्टीचे निर्णय हे लवकर घेतले जातील, आमचा प्रयत्न आहे। 3 जागांच्या विशेषतः रावेर असेल, जिथे खडसे राष्ट्रवादीत येतात की काँग्रेसमध्ये येतात, याची चर्चा सुरू आहे। तिकडे सुजय विखे पाटील यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी चर्चा होताना दिसते आहे। काल काकडे तुमच्यासोबत चर्चा करून गेलेत। या 3 जागांच्या संदर्भात काय राष्ट्रवादीची भूमिका आहे? राष्ट्रवादीची भूमिका जोपर्यंत 48 जागांपैकी राष्ट्रवादीला किती, काँग्रेसला किती आणि मित्रपक्षांना किती हे स्पष्ट चित्र होत नाही तोपर्यंत कुठल्याही जागेच्या बद्दल माझ्यासारख्याने मत व्यक्त करणं उचित नाही। आणि मी कालही संजय काकडे खासदार मला भेटलेले होते, मी त्यांना सांगितलं की अजूनही पुण्याची जागा नक्की कुणाला सुटलेली आहे हे अंतिम झालं नाही, पण पुण्याची जागा ज्यांना सुटेल ते त्यांच्याशी तुम्ही त्या ठिकाणी चर्चा करा। उद्याच्याला जर काँग्रेसला सुटली तर काँग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी पुण्यामधनं देईल त्यांचं काम आम्ही सगळेजण इमाने इतबारे करू। माढा आणि शिरूर पवार फॅमिलीकडे पुन्हा यायची चिन्ह आहेत, ह्याची चर्चा खूप रंगायला लागली। मतदारसंघात विशेषतः या चर्चांना जास्त उदाहरण आलं। त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये। माढाचं प्रतिनिधित्व पूर्वी पवार साहेबांनी केलेलंच आहे, त्याच्यामुळे यावेळेस सगळ्या तिथल्या इच्छुक उमेदवारांनी आणि तिथल्या अनेक कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं की यावेळेस पवार साहेबांनी राज्यसभेमध्ये न राहता लोकसभेमध्ये जावं।